मित्रांनो, आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मनू आता आशूला ओवाळत असते आणि त्याचबरोबर हॅपी बर्थडे टू यू आशू असं म्हणते. सगळेजण आता तिच्यावर हसतात. आता तिचं औक्षण करून झाल्यानंतर आशू म्हणतो, अगं मनूताई, पण माझा आज वाढदिवस नाही आहे. ती गोड शब्दात म्हणते, पण आशू मला माहीत नाही ना दिवाळीला कोणतं गाणं म्हणतात, म्हणून तर मी हे गाणं बोलले. तेव्हा ओकेशननुसार गाणं म्हणायचं असतं असं काही नसतं. अनिश तिला समजावतो. ती आरोही म्हणते, तुला असं वाटतंय ना की बड्डे सॉन्ग म्हणावं, तर म्हणू आपण बड्डे सॉन्ग असं म्हणून आता घरातील सगळेजण हॅपी बर्थडे टू यू असं म्हणतात. आता मनूच्या आनंदात सगळेजण सहभागी होतात. त्यावरती आशू विचारतो, मनू आता तुला काय गिफ्ट पाहिजे सांग बरं. ती म्हणते की मला पिझ्झा पाहिजे. त्यावरती आशू म्हणतो, आज सगळ्यांनी रात्री पिझ्झा खायला जायचंय, मनूची ही इच्छाही आपण पूर्ण करूयात. तेव्हा सर्वजण खुश होतात. तर अरुंधती म्हणते, मग मी रात्री एवढा स्वयंपाक केलाय त्याचं काय. ती मनू म्हणते, मी अगोदर पिझ्झा खाईल आणि तुझं मन मोडू नये यासाठी मी रात्री जेवण पण करेल. तर अरुंधती आता मनूबरोबर गप्पा मारता मारता सुधीरचं आता औक्षण करत असते. तेव्हा तो म्हणतो, किती छान बोलते ना ही मनू. त्यावरती मनू म्हणते, मी झोपताना रोज दूध पिते ना, म्हणून मी हुशार आहे. जण पुन्हा आता तिच्या या गोड बोलण्यावर हसतात. आता सुधीरचं औक्षण करून झाल्यानंतर सुधीर छान अशी साडी अरुंधतीला गिफ्ट देतो. अरुंधती आता ती साडी पाहते आणि म्हणते, वाव, किती सुरेख साडी आहे. त्यावरती आता तो म्हणतो, खरंच ना, नाहीतर तुला आवडली नसेल तर आपण चेंज करून आणूयात. तेव्हा ती म्हणते, नाही रे, खरंच खूप सुंदर साडी आहे. त्यावरती आता आशू म्हणतो, सुधीर, तू तर मगाशी म्हणाला होतास ना की मला साडीतलं काही कळत नाही कशी घ्यायची, मग ही एवढी सुंदर साडी कोणी निवडली सांग बरं, असं म्हणून त्याची आता गंमत करतो. सुधीर लाजू लागतो. अरुंधती म्हणते, काय रे, गुड न्यूज देणार आहे की काय तू. तो म्हणतो, नाही ताई, तसं काही नाही आहे. तर सुधीर म्हणतो, असं काही नाही आहे ताई. अरुंधती म्हणते, पण मी बोलणार आहे हा नंतर तुझ्याबरोबर. तो म्हणतो, हो बोल, अगोदर आशुतोष रावांना ओवाळून घे. अरुंधती आता आशुतोषचं औक्षण करते. तिला आता सोन्याचं गिफ्ट देतो. ते पाहून ती म्हणते, छान आहे गिफ्ट. तर तो म्हणतो की हे गिफ्ट झालं, पण तुझं खरं गिफ्ट घेण्यासाठी आपल्याला जायचंय. गिफ्ट तुझ्यासाठी खरंच खूप मोठं असणार आहे. तू माझ्याबरोबर ते घ्यायला हवीस असं मला वाटतं. आता अरुंधती त्या गोष्टीचा विचार करत राहते. त्यावरती अनिश विचारतो, तू काय अरुंधती मॅमला प्लेन वगैरे गिफ्ट करणार आहे की काय. तेव्हा नितीन म्हणतो, अरे तसं काही विचारू नको त्याला, कारण तो दुसऱ्यांनाही उडू देत नाही आणि स्वतःही उडत नाही, सर्वांना नेहमी जमिनीवर असा ठेवतो. तर आता नित्या, आम्ही पहिला तुला जमिनीवर ठेवणार असं आता आशू गंमत करत म्हणतो. अरुंधती ही आपले विचारात असते. ती सारखी मनूकडे पाहत असते आणि आशूकडेही. तर आशू आता नितीनवर हसत असतो. तेव्हा तो विचारतो, काय ग अरुंधती, तू एवढा कसला विचार करतेस. ती म्हणते की माझ्याकडेही तुमच्यासाठी एक खूप छान असं गिफ्ट आहे. तेव्हा तो विचारतो, काय. अरुंधती आता सुलेखाताईंकडे पाहते. त्या आता खुणावू लागतात. तेव्हा अरुंधती आता मनूला जवळ बोलवते आणि तिला म्हणते की तू इथे आमच्याबरोबर. तेव्हा सर्वजण आता विचार करू लागतात, नक्की हिला काय बोलायचं असेल. तेवढ्यातच कुणीतरी दार ठोठावतं. आता अरुंधती जे काही बोलणार असते ते सर्व काही अर्धवटच राहतं. सर्वजण विचार करू लागतात, नक्की असं कोण आलं असेल, एवढ्या जोरात कोण दार ठोठावतंय. अनिश पटकन जातो, दार उघडतो. ईशा आतमध्ये, मूर्ख बावळट असतात लहान मुलं, असं ओरडतच येते आणि रडत असते. त्यावरती आता ती म्हणते, अनिश बघ ना, अरे कुणीतरी माझ्या अंगावरच फटाका फोडला, माझ्या हाताला एवढी मोठी जखम झाली, आता मी तुला कशी ओवाळू. तर आता ईशा आली म्हणून मनू खूपच घाबरती, अरुंधतीला मिठी मारते. तेव्हा पटकन मलम घेऊन ये असं सुलेखाताई आरोहीला म्हणतात. मलम घेऊन येते आणि ईशाच्या हाताला लावणार असते. तेव्हा तू नको अनिश, तू लाव असं ती म्हणते. त्यावरती आता अनिश तिच्या हाताला तो मलम लावतो. अरुंधती मनूला विचारते, का ग, तू एवढी का घाबरलीस. तर आता ती काहीच बोलत नाही. इकडे आता सुलेखाताईंना आशू विचारतो, अरुंधती मला काय सांगणार होतीस. तेव्हा त्या म्हणतात, तुझी इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. दुसरीकडे कांचन ही अंगणात बसलेली असते. आप्पा तितक्यात तेथे येतात आणि म्हणतात, किती थंडी पडली आहे बाहेर, तू अशी अंगणात बसली, तुला सर्दी खोकला झाला, मला सारखी म्हणतेस की गरम पाणी करून दे. मग मी देणार नाही हां. कांचन म्हणते, नका देऊ, गप्प बसा जरा, मला इथे टेन्शन आले. त्यावरती आप्पा विचारतात, आता कसलं. ती म्हणते की मी अनघाचं आणि तुमचं बोलणं ऐकलंय. आप्पा म्हणतात, बरं ठीक आहे, पण अनघाचं उत्तर पण ऐकलं असेल तू, तिला कुठेही जाण्यात अजिबात इंटरेस्ट नाही आहे. त्यावरती ती म्हणते की अनघामुळेच हे होतंय, कारण ती सारखी कामाला जाते
मग तो असा घर सोडण्याचा विचार करणारच. मला कसं वाटतं माहिती का, या दोघांचा संसार नीट होण्यासाठी अनघाने घरी असणं आवश्यक आहे आणि दुसऱ्या मुलाचा विचार करणं देखील. तेव्हा आप्पाचा डोक्यालाच हात लावतात. जन म्हणते, तुम्हाला काय झालं असं डोक्याला हात लावायला? मी जे बोलतीये ना ते खरं बोलतीये, कारण या घरात जर कोणीच राहिलं नाही तर आपलं कसं होणार? आपल्याला कोण सांभाळणार? वंशाला दिवा हवा म्हणून अनघाला एखादं मूल व्हायलाच पाहिजे. आता अभिने इथेच राहायला हवं. मी त्याच्याकडे हट्ट करणारच आहे, कुठेही त्याला जाऊ देणार नाही. तेव्हा आप्पा म्हणतात, तो त्यांचा विचार आहे, त्यांना करू दे काय करायचं ते. तरीही कांचन ऐकत नसते. दोघांमध्ये खूप वाद होऊ लागतात. अभि तेवढ्यात तेथे येतो आणि म्हणतो, काय झालं? त्यावरती आता कांचन म्हणते, मी सांगते तुला काय झालं ते. अनघा आणि जानकीला घेऊन बाहेर देशात राहायला जाणार आहे. तेव्हा अभि म्हणतो, या विषयावर आपण उद्या बोलूयात, पण बरं झालं माझे कष्ट वाचले, तुम्हाला सर्व काही समजलं. तर दुसरीकडे आता ईशा म्हणते, चला आपण ओवाळायचा कार्यक्रम करून घेऊयात का? तेव्हा हो, तुला घाई झाली असेल ना, तुला ओवाळणी घ्यायची असेल असं अनिश टोमणा मारतो. त्यावरती आता रागातच ईशा म्हणते, मी काहीही केलं तरी तुला का रे प्रॉब्लेम असतो? मी लोकांसारखी नाही काही गोष्टी लपवून ठेवत, मी तोंडावर बोलते. अनिश म्हणतो, आम्हाला भूक लागली आहे, चल तुला काय करायचं ते करून घे. तेव्हा हो, मला पिझ्झाची भूक लागली आहे असं आता मनू म्हणते. तेव्हा मी नसताना तुमची मजा चालली आहे असं ईशा टोमणा मारते. तर ती आता अनिशला ओवाळते. अनिश तिच्या हातून पेढा खात नाही. ते पाहून सर्वांना जरा धक्काच बसतो. अनिश तिला काहीही ओवाळणी देत नाही, तेथून उठतो. ते पाहून आता सर्वजण आश्चर्यचकित होतात. तेव्हा सुलेखाताई म्हणतात, अरे तिला ओवाळणी तरी दे. तेव्हा तो तिला आता ओवाळणी देणार असतो, पण आता आशू पैशांचं पाकिट काढतो आणि ईशाला देतो. तेव्हा आता ईशा हावरटासारखी लगेच ते पैसे घेते. आशूला थँक्यू वगैरे म्हणत नाही, म्हणून अनिश हा खूप सुनावतो. तेव्हा आता तुम्ही दोघे बाहेर कुठेतरी जा फिरायला असं आता आशुतोष म्हणतो, कारण त्याची तुम्हाला गरज आहे. ईशा काही न बोलता आता तेथून जाते. तेव्हा सर्वांनाच वाईट वाटतं. अरुंधतीला तितक्यात केदारचा फोन येतो. तो दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा तिला देतो. तेव्हा तो म्हणतो, मी समृद्धीवर आहे, मी उद्या तिकडे येऊ शकत नाही, कारण तुम्हीच उद्या इकडे यायचं आहे, आप्पांनी तुम्हाला बोलवलंय. तेव्हा आता ठीक आहे असं अरुंधती म्हणते. केदार म्हणतो, मला तुला काहीतरी सांगायचंय. तेव्हा आता अरुंधती म्हणते, सांग ना. तेवढ्यातच विशाखा तेथे येते. ती म्हणते, नको सांगू. तर आता तो म्हणतो, उद्याच सांगेल, ये मग उद्या. अरुंधती बरं ठीक आहे असं म्हणते आणि मग फोन ठेवते. तर आता आशू विचारतो, काय ग, कुणाचा फोन होता? ती म्हणते, केदारचा होता, आपल्याला उद्या तिकडे जायचे. तो म्हणतो, ठीक आहे. काही वेळानंतर आता अरुंधती रूममध्ये येते. तेव्हा आशू विचारतो, सर्व कामं झाली का? ती म्हणते, हो आत्ताच झाली. तर मनू झोपली का असंही तो विचारतो. ते अजून झोपली नाही, ती अनिश जवळ आहे. मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय असंही ती म्हणते. तो विचारतो, काय, बोल ना. मला तुमच्या चेहऱ्यावरचं हसू पाहायचंय. मी तुमच्यावर खरंच खूप प्रेम करते. तुम्ही असे उदास असता मला ते नाही आवडत असं अरुंधती म्हणते. तो म्हणतो, आता तुला कोण म्हटलं की मी उदास आहे? ती म्हणते, तुमच्या चेहऱ्यावरून ते स्पष्टपणे दिसतंय, म्हणूनच आपण दोघेही आता मनूला सांभाळूयात. तेव्हा तो आता काहीच न बोलता बाजूला जातो. अरुंधती म्हणते, का, माझा निर्णय आवडला नाही का तुम्हाला? तेव्हा तो म्हणतो, हे पहा, मला तुला कोणत्याही बंधनात अडकवायचं नाहीये. अरुंधती म्हणते, तुम्ही असा विचार करू नका, ही नव्याने आई पण आता अनुभवायचंय, त्यामुळे प्लीज मलाही ते सुख द्या ना तुम्ही. तर आता आशुतोष तिच्याकडे पाहत राहतो. मित्रांनो, पुढील भागामध्ये देशमुखांकडील सर्वांना अरुंधती निर्णय सांगते की मी मनूला सांभाळणार आहे. तेव्हा सर्वांचाच अगोदर विरोध होतो. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.